आणि यानंतरची एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवरती आहे। सध्या राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची शिफारस केली आहे। छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत। त्यांनी सुनेत्रा पवारांचं नाव पुढे घेतले। वर्षा निवासस्थानी सध्या चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आता आघाडीवरती आहे। अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पद हे सुनेत्रा पवारांकडे द्यावं अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी आहे। छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी आलेले आहेत। तिथे सध्या चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवरती आहे। या संदर्भामध्येच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सध्या राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व नेते झाडून आलेले आहेत। छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि इतर नेते सुद्धा वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। वर्षा निवासस्थानी सध्या चर्चा सुद्धा सुरू आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवरती आहे आणि या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी सध्या राष्ट्रवादीचे नेते वर्षा निवासस्थानी आलेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। मनोज, आपण पाहतोय सध्या वर्षा निवासस्थानी या हालचालींना वेग आलेला आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आता आघाडीवरती मानलं जात आहे। काय माहिती आहे? काही नेत्यांकडून काही तुझ्यापर्यंत माहिती पोहोचली आहे का? बरोबर सिद्धेश, आपण बघितलं तर अजित पवार यांच्या निधनानंतर सर्व राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटामध्ये आता हालचालींना वेग आलेला आहे। अजित पवार यांचं निधन हे विमान दुर्घटनेमध्ये झालं। बुधवारी त्यांचं सकाळी निधन झालं आणि त्यानंतर काल आपण बघितलं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार हे करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आपण बघितलं अंत्यसंस्कार झाल्यानंतर आता हालचालींमध्ये आता वेग वाढलेला आहे की उपमुख्यमंत्री आता पद हे कोणाला भेटणार राष्ट्रवादीमध्ये आणि जे अजित पवार यांचे खाते आहे ते कोणाकडे जाणार ही यासाठी आता आपण चर्चा सुरू आणि यासाठी आपण राष्ट्रवादीचे 3 नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत अजित पवार गटाचे। त्यामध्ये छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे तिन्ही नेते आपण वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा देखील आता सुरू झालेली आहे। आणि या चर्चेमध्ये आपण बघितलं जी अजित पवार यांच्याकडे जे खातं होतं ते आता कोणाला भेटणार त्या संदर्भात देखील पत्र हे मुख्यमंत्र्यांना देणार अशी माहिती या ठिकाणी मिळत आहे। पण आपण बघितलं अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद होतं, अर्थ खातं होतं आणि त्यांच्याकडे अजून 2-3 खाती होती। ती आता खाती आणि उपमुख्यमंत्री पद हे कोणाला भेटणार या संदर्भात ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा या ठिकाणी सुरू आहे। आणि या महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी नेत्यांकडनं सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर केलं जात आहे उपमुख्यमंत्री पदासाठी। पण या ठिकाणी सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदासाठी तयार आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी गट म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट म्हणजे दोन्ही संपूर्ण पवार कुटुंब एकत्र बसून या संदर्भात चर्चा करणार अशी देखील या ठिकाणी माहिती येते। त्यामुळे आपण या ठिकाणी बघितलं या ठिकाणी हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आलेला। पण या हालचालीमध्ये सुनेत्रा पवार हे तयार आहेत का आणि उपमुख्यमंत्री पद हे कोणाला भेटणे हे सर्वात महत्त्वाचं आहे। पण या संदर्भात बातमी चर्चा करण्यासाठी तिन्ही जे अजित पवार गटाचे नेते ते मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री हे चर्चा करत आहेत। आणि जी खाती अजित पवारांकडे होती ती कोण, कारण की आता पुढच्या महिन्यात आपण बघितलं तर अर्थसंकल्प येतोय आणि अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प देखील कोण मांडणार यावरती चर्चा होती। पण या ठिकाणी असं समजलं तर अर्थसंकल्प हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतील, पण अर्थ खाते हे कोणाला जाणार हे महत्त्वाचं आहे। आणि त्या संपूर्ण खात्यासंदर्भात ही आता वर्षा निवासस्थानी चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेमधून काय निघतं आणि काय समोर येतं हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिद्धेश, पण मनोज, आणखी कोणाकोणाची नावं या उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होती का? काही नावं समजलेत तुला? अद्यापही एकच नाव या ठिकाणी चर्चेमध्ये येते, ते नाव म्हणजे सुनेत्रा पवार। कारण की काल देखील जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते होते त्यांनी देखील या ठिकाणी म्हटलं आहे की आता उपमुख्यमंत्री पद हे सुनेत्रा पवार यांना द्यावं। ते या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची धुराही सांभाळतील आणि त्याच राष्ट्रवादी अजित पवार गटाला या ठिकाणी पुढे नेतील असं देखील या ठिकाणी काल जे म्हणजे नेते होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते त्यांच्याकडनं असं संबोधलं जात होतं। आणि आता अग्रेसर नाव आपण या ठिकाणी एकच बघतोय ते म्हणजे सुनेत्रा पवार
पवार यांचं आणि त्या नावावरतीच या ठिकाणी अजित पवार गट शिक्कामोर्तब करतो का हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार, कारण की आता अध्यक्ष निवडी अजित पवार हे अध्यक्ष होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, पण त्यांच्या निधनानंतर आता अध्यक्ष कोण होणार त्या संदर्भात देखील या ठिकाणी निवड होणार आहे आणि त्याची प्रक्रिया देखील होते, पण आता ही प्रक्रिया कधी होते ते देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे. पण आता संपूर्ण अजित पवार गट हा सांभाळणार कोण, त्यांची धुरा कोणाच्या हातावर जाते आणि यामागे उपमुख्यमंत्री पद देखील कोणाला भेटतं आणि अजित पवारांची खाते हे कोणाला भेटतं हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिद्धेश, मनोज, साधारण किती वेळ अजून ही बैठक चालू शकते आणि राष्ट्रवादीचे कोणकोणते नेते तिथे उपस्थित आहेत प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांच्या व्यतिरिक्त? या ठिकाणी बघितलं तर जे अजित पवार गटाचे 3 प्रमुख नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ आहेत, सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहे. हे तिन्ही नेते ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा देखील करत आहेत आणि आपण म्हणतो ही चर्चा किती वेळ चालेल अद्याप त्याच्या संदर्भात काही माहिती नाही आहे आणि ही चर्चेमध्ये अजून कोणते या विषय निघतात वेगवेगळे ते देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आपण आतापर्यंत ही चर्चा सुरू झालेली आहे, वर्षा निवासाने ही चर्चा सुरू झालेली आहे आणि ही चर्चा किती वेळ चालते, कारण की अजित पवार यांचं निधन आपण बघितलं बुधवारी पहाटे झालेलं होतं आणि त्यांच्यावरती काल अंत्यसंस्कार हे करण्यात आलेले होते आणि त्यानंतर राजकारणामध्ये हालचालींना आता वेग आलेला आहे, राष्ट्रवादी गटामध्ये वेग आलेला आहे. उपमुख्यमंत्री पद हे कोणाला भेटणार या संदर्भात ही चर्चा सुरू झालेली आहे. त्याचं अजित पवार यांचे खाते कोणाला भेटणार या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता अजित पवार गटाचं अध्यक्षपद हे देखील कोणाला जाणार आणि कोण या ठिकाणी अध्यक्ष नवीन बनणार आणि कोण संपूर्ण राष्ट्रवादी अजित पवार गटाला सांभाळणार, की दोन्ही जे पवार कुटुंब हे या अगोदर ही बातमी होती की दोन्ही पवार कुटुंब एकत्र येणार आहेत आणि ते या ठिकाणी मिलाप करणार अशी देखील बातमी होती. पण आता हे मिलाप देखील होतं का हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार देखील या संदर्भात काय निर्णय घेतात, एकत्र येतात का, सुनेत्रा पवार या ठिकाणी काय निर्णय घेतात, जे अजित पवार गटाचे नेते ते या ठिकाणी काय निर्णय घेतात हे संपूर्ण पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सिद्धेश, मनोज, आता जसं तू उल्लेख केला की 2 राष्ट्रवादी एकत्रित येणार का याचा सुद्धा निर्णय आता सर्वस्वी घेतला जाणार आहे. मात्र आणखी सुद्धा अशी एक माहिती मिळते की राष्ट्रवादीच्या म्हणजे पवारच फक्त ठरवू शकतात की सत्तेमध्ये जायचं की नाही हा निर्णय सुद्धा त्यांचा असणार आहे अशी सुद्धा माहिती आता समोर येते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होण्याचे कितपत चान्सेस वाटतात या सगळ्यामध्ये आणि शरद पवारांची भूमिका काय सांगते? आता आपण या ठिकाणी बघितलं तर विधानसभेची निवडणूकमध्ये दोन्ही पवार गट हे वेगवेगळे लढले होते, पण आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट हे एकत्र लढले होते. त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली होती आणि त्यानंतर संकेत देखील आलेले होते की दोन्ही पवार गट हे आता एकत्र येणार आहेत. पण आता त्यानंतर अजित पवार यांचं हे निधन झालेलं आहे आणि पुढच्या महिन्यात म्हणजे 11 की 12 तारखेला आपण या ठिकाणी बघितलं तर खुशखबर या ठिकाणी भेटणार होती असं देखील या ठिकाणी माहिती मिळत होती. पण आता अजित पवार यांच्या निधनानंतर आता अजित पवार गटाचे नेते काय निर्णय घेतात, सुनेत्रा पवार या ठिकाणी काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आपण या ठिकाणी बघतो तर शरद पवार हे देखील प्रमुख आहे, ते देखील त्यांची भूमिका काय हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की शरद पवार आपण बघितलं तर या ठिकाणी हे दोघांची अजित पवार यांची इच्छा होती की दोन्ही पवारांनी एकत्र यावं करू आणि आता जी महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये दोन्ही पवार हे एकत्र आलेले होते आणि त्यांनी एकत्रित निवडणुकीला सामोरे देखील गेलेले होते. पण आता अजित पवार यांच्या निधनानंतर तर पुढचं स्ट्रॅटेजी पवार कुटुंबीय एकत्र बसून हा निर्णय घेतात की वेगवेगळे जे अजित पवार गट आहे आणि पवार गट आहे हे वेगवेगळे निर्णय घेतात आणि त्या निर्णयामधून काय समोर येते हे तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आता आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अजित पवार गट हा मिलाप नक्कीच मनोज, त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असणारच आहे. धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीनंतर. आपण आता थेट